श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी जात आहे माझ्या आयुष्यातील पहिले गुरु माझे आई वडील, ज्यांनी मला या जगात आणलं, मोठं केलं. आणि दुसरे गुरु म्हणजे माझी शाळा, कॉलेज आणि माझे शिक्षक, ज्यांनी मला सांगितलं की शिक्षणाशिवाय आपण या जगात वावरू शकत नाही. ज्यांनी मला शून्यापासून लाखोपर्यंत, करोडोपर्यंत नेलं, त्यांना भेटायला जात होते. मी आहे मत्स्य विज्ञान महाविद्यालय या कॉलेजची विद्यार्थिनी. म्हणजे BFSC डिग्री हा 4 वर्षाचा कोर्स असतो. 12वी सायन्स नंतर मी ॲडमिशन घेतलं होतं. या 4 वर्षात या कॉलेज आणि या कॉलेजमधल्या गुरुजींनी खूप काही शिकवलं. त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि माझं आज काम पण होतं. मला माझ्या ॲडवायझर सरांना, यादव सर आहेत माझे ॲडवायझर, त्यांना भेटायचं होतं आणि बोलायचं होतं. त्यांनीच मला बोलवलं होतं कॉलेजमध्ये भेटायला, तर मी जात होते भेटायला. तर चला मी दाखवते माझं मत्स्य विज्ञान महाविद्यालय कसं आहे. हे त्याचं मेन गेट आहे. आता खूप छान झालेलं आहे, खूप म्हणजे खूपच छान बांधलेलं आहे. आधी असं नव्हतं, आता खूप काही नवीन. कॉलेजच्या मेन गेटमध्ये मधून एंट्री घेतलं की साईडला अशी झाडे लावलेली आहेत. आम्ही ज्या टायमाला होतो त्या टायमाला अशी झाडे नव्हती. जेव्हा मी या कॉलेजच्या मेन गेटमधून एंट्री केली तेव्हा खूप काही विचार येत होते. म्हणजे पहिल्याच्या ज्या गोष्टी होत्या, खूप काही आठवणी येत होत्या की आपण या 4 वर्षात काय काय केलो, काय शिकलो, आपली फ्रेंडशिप कशी होती, आपले मित्रमैत्रिणी कशा होत्या. मग मी कॉलेजमध्ये एंट्री केलं, तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आहे. तर हे मध्ये आहे फिशरीजमध्ये कसं डिपार्टमेंट वाईज सेक्शन असतात. हा माझा फेवरेट डिपार्टमेंट म्हणजे ॲक्वाकल्चर. मी ॲक्वाकल्चरमध्येच ट्रेनिंग घेतली होती आणि ॲक्वाकल्चरमध्ये जॉब केलं होतं. बघू शकता तुम्ही ॲक्वाकल्चरमध्ये कसं असते. हे ॲक्वाकल्चरची लॅब आहे. त्यामध्ये किती छान छान प्रोजेक्ट केलेले आहेत. म्हणजे विद्यार्थीने प्रोजेक्ट बनवलेले आहेत. हा ॲक्वेरियम बनवलेला आहे. त्यामध्ये फिश पण आहेत ऑर्नामेंटल. आणि हा प्लास्टिकचा बनवलेला आहे ॲक्वेरियम, बघू शकता. आणि हा पण एक मोठा ॲक्वेरियम आहे, त्यामध्ये फिश होत्या ऑर्नामेंटल. हे प्रॅक्टिकलसाठी इन्स्ट्रुमेंट आहेत, ॲक्वॅटिक इन्सेक्ट म्हणून आहेत. आणि इथे एक मॅडम होत्या, मी त्यांना भेटलं. त्यांची व्हिडिओ नाही काढू शकत. मग मी गेले. जे की मी या 4 वर्षात जे शिकलं या ग्रंथालयातून आणि राहिलेलं गुरुजीकडून, जेव्हा आमचे लेक्चर नसायचे या फ्री टाईम असायचा, मी या ग्रंथालयात यायचं आणि डिपार्टमेंट वाईज बुक असतात ते काढून वाचत बसायचं. मी आणि माझं पुस्तकच असायचं. या ग्रंथालयाचे जे गायकवाड सर होते ना, ते पण म्हणायचे, पवार तुमच्यासारखी विद्यार्थिनी पाहिली नाही, तुम्ही खूप पुस्तक वाचतात, तुम्हाला खूप आवड आहे पुस्तकाची. बघू शकता मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं ग्रंथालय किती मोठं आहे आणि किती छान अरेंजमेंट केलेली आहे. डिपार्टमेंट वाईज बुकची अरेंजमेंट केलेली आहे. हे नवीन सर आलेले होते, मी त्यांच्याशी थोडंसं बोललं. आणि इथे हे स्टडी रूम आहे, आपण बुक घेऊन वाचू शकतो, इथं बसू शकतो. इथे एक नवीन कंपार्टमेंट झालं आहे संग्रहालय म्हणून. खूप छान छान पेंटिंग केलेल्या होत्या. आणि आपण जे मत्स्य वार्ता आहेत, त्यांचे जे मापसू वार्ता आहेत, हे सगळे बुक आहेत. यामध्ये आपल्या मापसूनं काय केलेलं आहे, काय नवीन अपडेट झालेलं आहे, ते पुस्तकं होती. मग मी लगे बायोलॉजी डिपार्टमेंटकडे गेलेली. हा 3rd इयरचा वर्ग आहे, 3rd इयर. आणि डिपार्टमेंट वाईज फिश बायोलॉजी म्हणून डिपार्टमेंट आहे. जे फ्रेश वॉटर, मरीन वॉटर, ब्रॅकिश वॉटर फिश असतात ते त्यांना स्टोअर करून ठेवलेलं असते फॉर्मलिन वॉटरमध्ये. ते बंद होतं, ते सर नव्हते म्हणून. नाहीतर आता मी इकडे जात आहे हायड्रोग्राफी डिपार्टमेंटमध्ये. कसं असते, डिपार्टमेंट वाईज सर असतात, एक त्यांना माणूस दिलेला असतो आणि त्या डिपार्टमेंटची लॅबोरेटरी असते, प्रॅक्टिकल सेक्शन. हे आहे जिम सेक्शन. यामध्ये जिमचं पण आहे आणि टेबल टेनिस. खूप फेवरेट आहे माझा टेबल टेनिस. मी खूप प्रॅक्टिस केली होती, खेळून पण आलेलं होतं मी. हे बघा किती छान लेक्चर हॉलमध्ये किती मोठा TV. आणि हे खूप नवीन झालेलं आहे, आमच्या टायमाला असं नव्हतं. मग मी झालेलं होतं फिरणं माझं सगळं कॉलेज. मग मी खाली आलेलं आहे. हा पण माझा फेवरेट डिपार्टमेंट आहे, फिश प्रोसेसिंग, जे की मी श्रिम्प प्रोसेसिंगमध्ये काम केलेलं आहे. हे अशाच श्रिम्प
प्रोसेसिंगमध्ये डिपार्टमेंट येतो. यामध्ये खूप व्हरायटीचे फूड बनवतात, फिशचे फूड बनवतात, खूप व्हरायटीमध्ये फूड बनवतात आणि खूप छान झाडे लावलेले आहेत सगळीकडे. मला खूपच आवडलं कॉलेज आमचं. खूप जुन्या आठवणी पुन्हा आल्या दिसून. हे आहे ॲक्वाकल्चरचं लॅब, की इकडं 2 पॉन्ड आहेत आणि ऑर्नामेंटल सेक्शन आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. हे बघू शकता इकडे फिशची ब्रीडिंग करतात जून जुलै महिन्यात. जे आपल्याला टँक लागतात, ब्रीडिंग पूल, इन्क्युबेशन पूल, स्पॉनिंग पूल जे लागतात ते टँक आहे ते असे ते. आणि मग नंतर इथे पॉन्ड आहेत जे की आपण ब्रीडरला सोडतो. पण यांनी काय केलेलं आहे, ऑर्नामेंटल फिशेस ठेवलेल्या आहेत यामध्ये. खूप छान छान छोट्या ऑर्नामेंटल फिशेस होत्या. कोई कार्प होता छोटा, ब्लॅक मोली होती, गोल्ड फिशेस होत्या. बघू शकता छोटे. हे बघा ना किती छान फिशेस आहेत. मला खूप आवडल्या ह्या फिशेस, खूपच छान. त्यांना या हौदामध्ये सोडलेलं आहे. आणि जे बुडबुडे येत आहेत ना, ते ऑक्सिजन मेंटेन राहावं, ऑक्सिजन वाढावं म्हणून ते बुडबुडे सोडलेले आहेत. हे असे 2 प्रकारचे पॉन्ड आहेत. बघू शकता पॉन्ड. यामध्ये आपले जे कटला, रोहू, मृगल असतो ना, ते सोडलेले आहेत यामध्ये फिशेस. खूप मोठे आहेत यामध्ये फिशेस. बघू शकता पॉन्ड. याला अर्दन पॉन्ड म्हणतात. बघू शकता पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आणि ह्या दुसरा अर्दन पॉन्ड आहे. हा पण यामध्ये पण फिशेस आहेत. मी सरांना विचारलं, सर म्हणे हो यामध्ये पण फिशेस आहेत. बघू शकता असे 2 पॉन्ड आहेत. ऑर्नामेंटल सेक्शन आहे. खूपच छान आहे. बघू शकता सगळीकडे. झाली मग काय मी निघाली परत येताना. आता महाशिवरात्री आहे, त्यासाठी मी रताळे आणि ओल्या शेंगा घेतल्या उपवासासाठी. 40 रुपये किलो म्हणत होतं रताळे. घेतलं मी 1 किलो आणि शेंगा घेतल्या. मग थोडं जास्त गरम होत होतं म्हणून म्हणलं चला आपण ज्यूस पिऊया. मग काय ज्यूस पिऊन घेतलं छान. हाफ ज्यूस घेतलं, मिक्स फ्रूटचं ज्यूस पिलं. आपल्या जीवनामध्ये थोडंफार तर एन्जॉय करायला पाहिजे. मग काय मस्त निघाली वापस घरी जायला. जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघाली. तुम्हाला असे जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत या ब्लॉगसोबत. तर चला तोपर्यंत बाय बाय. विचार कशाला करताय, नक्की लाईक करून टाकून द्या.